अहिल्यादेवींच्या जन्मभूमीमध्ये साजरी होते। या जयंतीला वेगळं महत्त्व आहे। ही जयंती वेगळी आहे कारण अहिल्यानगर जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच ही जयंती होते। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आपण सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून अहिल्यानगर केल्याबद्दल अभिनंदन करावं। सगळ्यांनी उभा राहून अभिनंदन करावं। नुसती सरकारनं जयंती साजरी करावी म्हणून आमची 20 वर्ष गेली मुख्यमंत्री साहेब। नुसतं 2 वळीचं पत्र काढायचं होतं की सरकारच्या वतीनं जयंती साजरी करावी, परंतु त्याला देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं, मग सरकारी जयंती साजरी झाली। आज सगळीकडे सुट्ट्या आहेत, बऱ्याच ठिकाणाहून फोन येत आहेत की इथं जयंती साजरी झाली नाही। त्याचाही आपण राज्य सरकारच्या जो विषय आहे तो कानावरती घालू। अखंड हिंदुस्थानावरती, हिंदू धर्मावरती, हिंदू मंदिरांच्या वरती संरक्षणाचा ज्यांनी पदर धरला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची ही जन्मभूमी आहे। आणि या जन्मभूमीमध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी मित्रांनो आलाय। व्यासपीठावरती स्वतः मुख्यमंत्री साहेब आहेत, माननीय आठवले साहेब, माननीय विखे पाटील साहेब, माननीय संजयजी बनसोडे साहेब, माननीय अतुल सावे साहेब, माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, माननीय अण्णासाहेब डांगे साहेब, माननीय सुरेश दस, बबनराव पाचपुते साहेब, भीमरावजी दोंडे, माननीय शिवाजीराव कर्डिले, मोनिकाताई राजळे, माननीय वडकुते साहेब, माननीय रामहरी रुपनवर साहेब, माननीय रमेश शेंडगे साहेब आणि व्यासपीठावरती अन्य मान्यवर आहेत। आणि तुम्ही सगळेजण इतक्या ताकदीनं अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहात। मित्रांनो, अहिल्यादेवींच्या विचाराचं सरकार कसं असावं तर मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींचं एक स्वप्न होतं की राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं पाहिजे। मल्हाररावांनी ठरवलं होतं की पुनर्निर्माण आम्ही करावं, परंतु ते त्या काळामध्ये तिथल्या लोकांनी काही आक्षेप घेतला की नको, राम मंदिर बांधलं तर परत काही हे आक्रमक करणारी लोक सारखी येत आहेत, तर त्यांना विनंती केली। आज 250 वर्षानंतर म्हणजे 1770 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला। त्यानंतर आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला। राम मंदिराचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं। माझं असं म्हणणं आहे की हे अहिल्यादेवींच्या विचारावरती चालणारं केंद्रामधलं सरकार आहे आणि राज्यामधल्या सरकारचा तर विषय वेगळा आहे। तुम्हाला माहित आहे, चौकात जयंती साजरी करायची म्हटलं तर किती अडचणी येतात। एखाद्या चौकात पुतळा लावायचा म्हटला 1 तासात पोलीस तिथे येतात, गावात काहीतरी वाद निर्माण होतो। या राज्यातला सर्वात मोठा जिल्हा, या राज्यातला सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा, सर्वात राजकीय दृष्ट्या संवेदनशील या जिल्ह्याचं नामकरण करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी 1 वर्षापूर्वी याच व्यासपीठावरून केली। नुसती घोषणा केली नाही तर तसा राज्य सरकारनं निर्णय पण केला। मित्रांनो, त्याबद्दल आपण माननीय सरकारला, एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना धन्यवाद देऊ। अहिल्यादेवींच्या नावाने काही योजना सुरू आहेत, मला तुम्हाला सांगणं त्या गरजेचे आहेत। मित्रांनो, गेल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या सरकारनं या राज्यातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि तो पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं होतोय। 2100 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत। तीर्थक्षेत्र ब मध्ये जी मंदिर आहेत त्यांना 5 कोटी रुपये द्यायचा सरकारनं निर्णय केलेला आहे। हे 300वी जयंतीचं वर्ष सुरू होत आहे आजपासून आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं 50 कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं राखून ठेवलेले आहेत, मंजूर केलेले आहेत। त्याबद्दलही मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो। अहिल्यादेवींनी सगळ्या रस्त्यावरती विहिरी बांधल्या। कुणाकुणाच्या गावाच्या जवळ विहिरी आहेत, हात वर करा।
हे बघा साहेब, ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली लोक आहेत. अहिल्या देवींनी जेवढ्या विहिरी बांधल्या त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं 50 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तुम्ही तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे देणं अपेक्षित आहे. मित्रांनो, धनगर समाज मोठ्या प्रमाणात इथं आहे. धनगर समाजाचा हा साहेब संघर्षाचा काळ आहे. एका बाजूनं तुम्ही आमची सगळी कामं केली, पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्य हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला. आमच्या लोकांना एवढाच विश्वास आहे की एकनाथजीराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय ना काय यामधून मार्ग काढतील. हा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे ना. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ताकदीनं दाखल करतोय. सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत ठामपणे उभं राहावं एवढी विनंती मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला करतोय. राज्य सरकारच्या वतीनं अनेक योजना तुम्ही दिल्या. सावे साहेब इथं आहेत. सावे साहेबांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. ओबीसी मंत्री म्हणून या राज्यामध्ये 10,000 धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं जात आहे. गेल्या वर्षी 4,500 विद्यार्थ्यांना दिलं, या वर्षी 5,500 विद्यार्थ्यांची त्यामध्ये वाढ होते. इथं जबाबदार सगळ्या माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर एखादी नामांकित इंग्रजी मीडियमची शाळा असेल तर त्यांचा प्रस्ताव तुम्ही अतुल सावे साहेबांच्या खात्याकडे तुम्ही आणा. म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये तुम्हाला त्या शाळेला 100 मुलांची मंजुरी देता येईल, जेणेकरून मेंढपाळांची मुलं त्या शाळेमध्ये इंग्रजीमध्ये शिकतील. ही खूप चांगली योजना सरकारच्या वतीनं सुरू आहे. 25,000 घरकुल धनगर समाजाला मी अतुल सावे साहेबांना आताच विनंती केली की 2300 घरकुल यावर्षी मंजूर आहेत. पण राहिलेली सगळी घरं तुम्ही येत्या 15 दिवसामध्ये आपलं अधिवेशन येतंय तर त्यामध्ये सगळ्या घरकुलांना निधी द्यावा. आणि ज्या जिल्ह्यामध्ये घरकुलांचे प्रस्ताव घेतले जात नाहीत तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात की ते तात्काळ घरकुलाचे प्रस्ताव घेतले पाहिजे. नंबर 3, आदिवासी जमातीला सूतगिरणी मिळते त्या धर्तीवरती धनगर समाजाला सूतगिरणी देण्याचं मान्य केलंय. माननीय राम शिंदे साहेबांचा प्रस्ताव तिथं आलेला आहे. भाऊलाल तांबडे तुमचे जवळचे आहेत, ते नाशिकवरून प्रस्ताव करतायत. आमच्या जिल्ह्यातून एखादा दुसरा, म्हणजे असं काहीतरी एक 5-7 प्रस्ताव आपल्याकडे येतील. तर या वर्षी सूतगिरण्यासाठी 95% जो लाभ सरकारच्या वतीनं दिला जातो तोही तुम्हाला द्यावा. कारण आमचं एखादं पोरग चेअरमन म्हणून त्या सूतगिरणीमध्ये बसू द्या, जरा त्या गाडीवरती फिरू द्या. कारण आमची लोक पूर्वी भोळी होती. आमच्या भोळ्यापणाचा, आमच्या अडाणीपणाचा अनेक प्रस्थापितांनी गैरफायदा घेतला. पण आता आमची सगळी पिढी साहेब हुशार झालेली आहे, सुज्ञ झालेली आहे. मेंढका सुद्धा आमचा सोशल मीडियावरती आहे, फेसबुकवरती आता तुम्हाला इथून बघतोय. हे वस्तुस्थिती आहे. त्याच्याकडे व्हॉट्सअप आहे, त्याच्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे आणि तो पोस्ट टाकतो, तुमची बाजू ताकदीनं तो मांडतो. आणि त्यामुळं आता प्रचंड आमच्या लोकांच्या मध्ये सुधारणा झालेली आहे. अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय. खासदारकी आमदारकीमध्ये आम्ही कमी आहे, पण अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय. पण साहेब अडचण एक अशी होतीये, आमच्या पीआयला पोलीस स्टेशन चांगलं मिळत नाही. आमदार पत्र देतो, परत येऊन सांगतो मी कार्यकर्त्याच्या आग्रहापोटी याला पत्र दिलं, ह्याला काही पोस्टिंग देऊ नका. माझी विनंती आहे, असे जे आमचे अधिकारी आहेत, जे पीआय असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, एसपी लेवल असतील, या सगळ्या लोकांच्या पोस्टिंगला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष द्यावं. कारण त्यांची शिफारस करण्यासाठी लोकप्रतिनिधी आमच्याकडे संख्या कमी आहे. त्यामुळे त्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पितो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे शिक्षणाचं दूध तुम्ही प्या. सरकारच्या वतीनं खूप चांगल्या योजना आले. महाज्योती सारखी संस्था या महाराष्ट्रातल्या ओबीसींसाठी काम करते. हजारो पोराता क्लास 1 अधिकारी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून झाले. धनगरांची शेकडो पोरं दिल्लीमध्ये UPSCचं ट्रेनिंग घेत आहेत आणि त्याचा सगळा खर्च राज्य सरकारच्या वतीनं दिला जातोय. गेल्या वर्षी 22 पोरं वैमानिक झाली ओबीसीची. त्यामुळे कुंभाराची, सुताराची, लोहाराची पोरं आहेत. याचा सारखा दुसरा आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही. मित्रांनो, हे कधी घडलं, हे कसं घडतंय? कारण सर्वसमावेशक विचार करणारं सरकार असलं तर ते घडतंय. आणि तशा पद्धतीनं सर्वसमावेशक विचार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार निश्चितपणे करतंय. आज देवेंद्र फडणवीस साहेब नाहीत, तब्येत बरी नसल्यामुळं
आम्हाला त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे की निश्चितपणे ते सगळेजण आमच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहतील. अहिल्यादेवींचा, मल्हाररावांचा आणि महाराजा यशवंतरावांचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश व्हावा. त्यामध्ये नवीन पिढीला माहिती व्हावी की एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन अहिल्यादेवीने अखंड हिंदुस्थानामध्ये राज्यकारभार केला. थोरले सुभेदार मल्हारराव एका मेंढपाळाचा पोरगा, आपल्या सगळ्यांना आदर्श घ्यायला इतका मोठा महापुरुष आपल्याकडे आहे की ज्यांच्याकडे कुठलाही घराण्याचा वारसा नव्हता, त्यांचा घरामध्ये कुणी सरदार नव्हते, एका मेंढपाळाचा पोरगा स्वतःच्या ताकदीवरती, मेहनतीवरती सुभेदारी स्थापन करतो आणि अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांचा प्रभाव टाकतो. अशा सुभेदार मल्हाररावांचे आपण सगळेजण वारसा हकदार आहोत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त लढाया लढणारे आणि सर्वच्या सर्व लढाया जिंकणारे महाराजा यशवंतराव होळकर हे आपले आदर्श आहेत. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती आहे, वापगावचा किल्ला जो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे, गेली 4 वर्ष आमचा संघर्ष सुरू आहे की मल्हारराव होळकर यांनी बांधलेली एकमेव वास्तू आता महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे आणि ती वास्तू राज्य सरकारनं ताब्यात घ्यावी आणि राज्य संवर्धित वास्तू म्हणून ती घोषणा करावी, ही मी विनंती आपल्याकडे करतो. आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचं जन्मगाव हे फलटण तालुक्यामध्ये होळ म्हणून नावाचं गाव आहे. तिथल्या सरपंचांनी 4 एकर जमीन आम्ही प्रयत्न करून आता सरकारकडून मिळवलेली आहे. तिथं एक भव्य दिव्य सुभेदार मल्हारराव होळकर यांचं स्मारक व्हावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवीची ही पुण्यभूमी आहे. राजकारण कुणीच करायचं नाही, राजकारण करणाऱ्यांची माती झालेली मी माझ्या डोळ्यानं अनेक वेळा बघितली. येता कुणाचं नाव टाकलं, कुणाचं नाही नाव टाकलं, आपण सगळ्यांनी खाली येऊन बसायचं, ही आपली सगळ्या अहिल्या भक्तांची तयारी असली पाहिजे. राजकारण करण्याला 364 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. चिंता करू नका, गोपीचंदचं रक्त प्रस्थापितांच्या छाताडावरती नाचणार आहे. आपल्या लोकांच्या विरोधामध्ये करणार नाही. जय अहिल्या, जय मल्हार, जय भारत. धन्यवाद. सन्माननीय राम शिंदे साहेब यांनी मांडलेल्या भूमिकेचं अत्यंत परखडपणे समर्थन आपण केलं आणि एक वेगळा संदेश या निमित्तानं आपण दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर विनंती करतो सन्माननीय सहकार मंत्री अतुल सावे साहेब यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.